मंडळी, आज आपण उरलेल्या पोळीपासून मस्त चटपटीत असं मसाला बाईट किंवा मसाला पापड करणार आहोत. संध्याकाळी मुलांना भूक लागते, त्यावेळी काहीतरी पौष्टिक, हेल्दी पण चटपटीत असं मुलांना हवं असतं. मग अशावेळी हा प्रकार करून बघा. किंवा शिळ्या पोळीचं काय करावं असा जर प्रश्न पडला असेल तर हा व्हिडिओ नक्की बघा. नमस्कार मंडळी, ऋतुराधा रेसिपीजमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. आता हे बघा, ह्या माझ्याकडे 2 पोळ्या उरलेल्या आहेत. आता मी काय केले, तवा गरम करत ठेवलाय, गॅस बारीक केला आणि हा अशा छान कडक भाजून घेते. मॅशरनं छान दाब देऊन त्याला कडक भाजून घेतलेल्या आहेत. हे बघा, छान कडक अशी आपली ही पोळी झाली. दोन्ही पोळ्या मी अशा कडक भाजून घेते. आता मी ह्याच्यावर बारीक चिरलेला कांदा पसरवत आहे. त्याच्यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो पसरवत आहे आणि मग बारीक चिरलेली काकडी टाकत आहे. आता तुम्ही इथं तुमच्या आवडीनुसार भाज्या ह्याच्यात घालू शकता, जसं की उकडलेले कॉर्न आहेत, कोबी आहे. इथं मी किसलेला गाजर पण घातलेला आहे. आता छान गाजराचा सीझन आहे, मस्त गाजर मिळते, त्यामुळे मस्त एक गाजर किसून ह्याच्यात घातलेला आहे. थोडीशी हिरवी बारीक चिरलेली मिरची घातली. आता मिरची पूर्ण ऑप्शनल आहे. त्याच्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घातली. आता वरून चवीनुसार मीठ, आवडीनुसार लाल तिखट भरभरायचं. थोडासा चाट मसाला पण भरभरूया. तुम्हाला हवं असेल तर भाजलेल्या जिऱ्याची पूड सुद्धा तुम्ही ह्याच्यावर घालू शकता. आता लिंबाचा रस घालूया. थोडासा लिंबाचा रस ह्याच्यावर पसरूया आणि नंतर बारीक शेव घातलेली आहे. 0 नंबरची शेव मी ह्याच्यावर पसरवलेली आहे. हा आपला पोळीचा चटपटीत प्रकार तयार आहे. मुलं नक्की आवडीनं खातील आणि काहीतरी पौष्टिक पोटात जाते म्हणून आपण सुद्धा खुश. तेव्हा हा प्रकार नक्की करून बघा. शिळ्या पोळीचं काय करायचं असा प्रश्न पडला असेल आणि संध्याकाळी मुलांना छोट्याशा भुकेसाठी काहीतरी द्यायचं असेल तर ही रेसिपी त्यासाठी परफेक्ट आहे. मग मंडळी, कशी वाटली रेसिपी? आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा. आणि मंडळी, स्वतःची काळजी घ्या. असे मस्त मस्त खाण्यासाठी स्वस्त राहा आणि स्वस्त राहण्यासाठी असेच मस्त मस्त खात राहा. त्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा, कारण अशा मस्त मस्त रेसिपींबरोबर जुन्या पारंपरिक रेसिपी सोप्या पद्धतीने कशा करायच्या हे आम्ही आमच्या चॅनलवर नेहमीच दाखवत असतो. आणि ही रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.